आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। काँग्रेस राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेनंतर आता आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीपासून म्हणजे आजपासून ही आसूड यात्रा सुरू झाली आहे। आता सीएम टू पीएम देवेंद्र ते नरेंद्र अशी ही आसूड यात्रा असणार आहे। काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आत्तापर्यंत जोडे मारो आंदोलन केलं, आता काही मंत्र्यांच्या विरोधामध्ये असं करावं लागणार आहे। आधी लाल दिव्याच्या गाड्या काळ्या करू असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। ते जे म्हणाले ते फार महत्त्वाचं आहे। सत्ता असताना स्वामीनाथन आयोग लागू केला असता तर आज संघर्ष यात्रा काढावी लागली नसती। म्हणजे त्यांनी विरोधकांच्या सुद्धा संघर्ष यात्रेवर एक अर्थानं टीकाच केली। बघा, शेतकरी आज संकटामध्ये आहे, पण होतंय ते फक्त राजकारण। ही चर्चा आपण करतो आहोत। आज आहे 11 एप्रिल। 11 एप्रिल म्हणजे महात्मा फुलेंची जयंती। महात्मा फुल्यांनी इथल्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था बघितली। साधारणपणे 1880 वगैरेच्या दरम्यान म्हणजे 1883ला शेतकऱ्याचं आसूड हे पुस्तक त्यांचं आलं। दुर्गा भागवत म्हणतात त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टांवर पुस्तक लिहिणं त्यांच्या काळात इतर कोणालाही सुचलं नाही। याच्यातच फुल्यांचा मोठेपणा स्पष्ट होतो। 1883 मध्ये महात्मा फुलेंनी लिहिलेलं शेतकऱ्यांचं आसूड हे पुस्तक, त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या अवस्थेचं केलेलं विदारक चित्रण, कारणमीमांसा, त्यावर सुचवलेली उपाययोजना या सगळ्या बाबी तुलनेनं उपेक्षितच राहिल्या। महात्मा फुलेंचा शेतकऱ्याचा आसूड काय आहे? खरं म्हणजे महात्मा फुले आणि मार्क्स हे जवळपास समकालीन। कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल हा ग्रंथ आला, नंतर 1883 मध्ये महात्मा फुल्यांचा शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ साधारणपणे 10 वर्षांच्या फरकानं आला। बघा, म्हणजे साधारणपणे 130 वर्षांपूर्वी जेव्हा शेतकऱ्याचा आसूड आला तेव्हा त्याच्यामध्ये महात्मा फुले काय म्हणतात? त्याचं म्हणतात की आता मी हल्ली सालचा शेतसारा द्यावा तरी कुठून? बागायतामध्ये नवीन मोठा विकत घेण्यासाठी जवळ पैसा नाही। जुन्या तर अगदी फाटून त्यांची चाळण झाली आहे। ऊसाचं बाळगं मोडून हुंडीची तीच अवस्था झालेली आहे। मकाही खुरपणी वाचून वाया गेलाय। पुढं ते म्हणतात, शेतकरी असं म्हणतोय की बायकोसह माझ्या लहान सहान चिटुकल्या लेकरांना अशा वेळी कोण सांभाळेल? त्यांना कोणाच्या दारात उभं करावं? त्यांनी कोणापाशी आपलं तोंड पसरावं? हे शेतकरी म्हणतोय 130 वर्षांपूर्वी। आज इतके दिवस झाले, पण शेतकऱ्यांची अवस्था तेवढीच बिकट आहे, किंबहुना त्याहून बिकट आहे। म्हणजे आमच्या तूर उत्पादक शेतकऱ्याला तूर विकून तिचे पैसे सुद्धा मिळत नाहीत। उलट पक्षी शेतकऱ्यांनाच मारहाण केली जाते, अशी आजची अवस्था आहे। मंत्रालयामध्ये शेतकऱ्याला मारहाण केली जाते। शेतकरी संपावर जाण्याची भाषा करतोय। शेतकरी जर भडकला तर खरं म्हणजे फार जड जाणार आहे। पण अद्यापही सरकारला जाग नाही आलेली। शहरी मध्यम वर्गाला कशाचंच काहीच नाही पडलेलं। आणि अशा वेळी ही चर्चा मी करतोय। विषय आहे पुन्हा शेतकऱ्याचा आसूड। पुन्हा शेतकऱ्यांचा आसूड ही चर्चा मी करतोय आणि या चर्चेमध्ये नेहमीप्रमाणे माझ्यासोबत असणार आहेत नामवंत पाहुणे। मी मुद्दाम बोलवलेलं आहे बाबा आढाव यांना। पुण्यामध्ये बाबा आढाव आहे, त्याचं कारण असं आहे की महात्मा फुलेंचा वारसा आपण सांगतो आहोत। महात्मा फुलेंचा शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाविषयी आपण बोलतो आहोत। शेतकऱ्याचा आसूडमध्ये महात्मा फुल्यांनी तेव्हा जी मांडणी केलेली आहे ती मांडणी आजही अशी वाटावी की अगदी समकालीन आहे। म्हणजे तेव्हा इंग्रज सरकार असताना ज्या प्रकारची अवस्था होती, ज्या प्रकारची दुरवस्था होती शेतकऱ्याची, आज स्वकीय आहे। तुमचं सरकार आहे, आपलं सरकार आहे, एका अर्थानं शेतकऱ्याचं सरकार आहे, पण तरीसुद्धा शेतकऱ्यांची अवस्था त्याहूनही बिकट का आहे? महात्मा फुल्यांबद्दल आपण बरंच काही बोलत असतो। अनेकांना महात्मा फुले ही वोट बँक वाटते, कोणाला आणखी काही वाटतं। पण महात्मा फुल्यांचा उपयोग करत असताना, महात्मा फुल्यांना चलनी नाण्यासारखं वापरत असताना, आज महात्मा फुल्यांची जयंती साजरी करताना आपल्याला हा विचार करावा लागणार आहे की त्यांचा आसूड काय होता? त्यांनी नक्की शेतकऱ्यांच्या अनुषंगाने काय मांडणी केली आणि आपण कुठे चुकतो आहोत? म्हणून मुद्दा मी म्हटलं बाबांना, बाबा तुम्ही आलं पाहिजे या चर्चेमध्ये, तुम्ही असणं फार महत्त्वाचं आहे। बाबा आढाव आलेले आहेत पुण्यामध्ये। तिथंच
माझे सहकारी ॲग्रोवनचे वृत्तसंपादक आनंद गाडेसुद्धा आहेत. आनंद गाडे इथं असणं महत्त्वाचं यासाठी आहे कारण आनंद गाडेंनी याच अनुषंगाने 130 वर्षांनंतर काय अवस्था आहे, या ग्रंथानंतर आजचं चित्र काय आहे, उपाय काय आहे, त्याच्या अनुषंगानं सातत्यानं लेखन केलेलं आहे आणि आजही आजच्या अंकातही त्यांचा फार चांगला असा लेख आहे. त्याचप्रमाणे बाळासाहेब देशमुख जे शेतकरी आहेत ते पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये हे आपल्यासोबत असणार आहेत नागपूरमधून. काँग्रेसचे प्रवक्ते पवन डोंगरे औरंगाबादमधून आपल्यासोबत असणार आहेत. शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी हेही आपल्यासोबत असणार आहेत औरंगाबादमधून. नांदेडमधून माझ्यासोबत असणार आहेत शंकरराव धोंडगे. शंकरराव धोंडगेंना मी मुद्दाम बोलवलेलं आहे कारण शेतकरी कर्जमाफीसाठी याचिका दाखल करणारा आणि त्यासाठी जेल भरो आंदोलन करणारा असा हा झुंजार लढवय्या शेतकरी नेता आहे. ते आपल्यासोबत नांदेडमधून लवकरच येतील. मनीषा चौधरी या भाजपच्या आमदार आहेत, त्याही आपल्यासोबत लवकरच येतील. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत मला ही सगळी चर्चा सुरू करायची आहे. पुन्हा शेतकऱ्याचा आसूड आणि सुरुवात करताना मला जायचं आहे बाबा आढाव यांच्याकडं. बाबा आढाव, आपण महात्मा फुल्यांचं नाव घेतो आहोत आणि प्रत्यक्षात मात्र शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकरी आत्महत्या करतो आहे. काय चुकतं आहे, कुठं चुकतं आहे? मला असं वाटतं की आपण आता जे चर्चासत्र घेतलं याच्याबद्दल पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद देतो की मला वाटतं ही पहिली वेळ आहे की महात्मा फुल्यांची जयंती या पद्धतीने साजरी होते. शेतकऱ्याचा असूड त्यांनी लिहिला आहे आणि त्याचं खरं सांगायचं नादो महानोरासारख्या कवींनी आमदार असताना विधानसभेत विधान परिषदेत याची खूप खूप वेळा वाच्यता झाली. प्रश्न असा आहे की आजच्या अर्थव्यवस्थेने शेती व्यवस्थेचा नंबर जो बदलला, म्हणजे पहिल्यांदा औद्योगिकरण नंतर म्हणजे हे सगळे जे क्रम बदलला, तिथं शेतीचा घात झालेला आहे. आणि आता मला सांगायचं आहे की आता जी घोषणा दिली जाते, थोडक्यात बोलायचं पण सांगायचं आहे की 7-12 कोरा करा म्हणतात, कर्जमाफी मागितली जाते, पण त्याचबरोबर त्याच्या मालाच्या हमीभावाच्या प्रश्नाला दुय्यम स्थान मिळते की काय असं मला एक भीती वाटते. हे तुम्हाला मुद्दाम मी सांगतो. म्हणून परवा त्या संघर्ष करणाऱ्यांच्या सभेत जाऊन मी स्वतः सांगितलं की कर्जमाफी तर झालीच पाहिजे, मुक्ती झाली पाहिजे, 7-12 कोरा झालाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर हमीभावाच्या अंमलबजावणीची संबंध योजना परियोजना ही झाली पाहिजे. वाईट गोष्ट याचं वाटते की तुम्ही मला सांगितलं की फुल्यांनी काय सांगितलं. मला असं वाटतं की फुल्यांनी जे सांगितलं ते पुस्तकात आहे, पण आज फुल्यांचं नाव घेणारे मुख्यमंत्री काय म्हणतात, अंदाजपत्रक मांडताना ते काय बोलतात, हा माझ्या दृष्टीने फार गंभीर विषय आहे. म्हणजे फुल्यांनी जो कार्यक्रम सांगितला आहे त्या कार्यक्रमाबद्दल ते काही बोलत आहेत का? त्यांना कर्जमाफीला ते तत्वता पाठिंबा देत आहेत. पण मला त्यांना विचारायचं आहे, जर पुन्हा ती वेळ येऊ नये असं वाटत असेल तर आजची बाजारातली शेतकऱ्याच्या मालाची जी पणन व्यवस्था आहे, या पणन व्यवस्थेच्या बाबतीत आपण जी धरसोड चालवली आहे ती थांबवणार का नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती काढलीत, आता ती बाजूला गेली आणि तुम्ही आठवडा बाजार बोलताय आणि त्यातल्या मध्यमवर्गीय माणसाला शेतकरी भेटल्याबद्दल तुम्ही आनंद व्यक्त करताय, पण शेतकऱ्याचं काय झालं? या ठिकाणी अग्रवनचे हे माझे शेतकरी बसलेले आहेत, त्यांना विचारा की पुण्याच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर पहाटे काय स्थिती आहे शेतकऱ्यांची? रुमालाखालचे व्यवहार थांबलेत, आडत्याला तुम्ही काढून टाकलात, जागा कोणी घेतलेली आहे? मुख्यमंत्र्यांना मला या निमित्ताने आज अशी विनंती करायची आहे की मेहरबानी करा, तुम्ही खूप मोठ्याने बोलता त्याबद्दल मला आनंद आहे कबूल, परंतु एकदा ते बाजारात भेट द्या आणि प्रत्यक्षात आज काय चाललं आहे. आणि फक्त मार्केटमध्ये माल येणार तो काय जवळच्या शेतकऱ्यांचा येत असतो? अहो, परदेशातून माल येतो, फळफळावे त्या ठिकाणी येत आहे, या ठिकाणी परप्रांतातून माल सगळीकडून येतो आहे. कधी प्रत्येक वेळा शेतकरी तिथे हजर असतो असं नाही आहे, तो कोणाच्या मार्फत तरी पाठवत असतो. तेव्हा आताच्या ह्या निमित्ताने मला सांगायचं आहे की कर्जमाफीचं शेतकऱ्याचा गप्पा बसताना उघड गोष्ट आहे, पण तिला भाऊ करू नका. मला त्यांना सांगायचे भाऊ करू नका. 1,36,000 या महाराष्ट्रात खातेदार आहेत, त्यापैकी फक्त 31,57,000 थकबाकीदार आहेत आणि त्यांच्याकडे थकबाकी किती आहे? ते 30,000 कोटी रुपयांची त्यांच्याकडे
बरोबर. एकूण एकूण ही सगळी जी काही मांडणी बाबा आढाव करतायत ती फार महत्त्वाची आहे आणि ते असं म्हणतायत की मुळामध्ये तुम्ही फुल्यांचं नाव घेता, पण प्रत्यक्षामध्ये मात्र ज्या प्रकारे फुल्यांनी सांगितलं ते सूत्र तुम्ही स्वीकारता का? आणि ते सूत्र आपण स्वीकारत नाही, म्हणूनच तर शेतीची इतकी वाईट अवस्था आहे. जयाजीराव सूर्यवंशी आत्ता माझ्यासोबत आहेत. जयाजीराव सूर्यवंशी, तुम्हाला मी सांगतो, चित्र इतकं वाईट आहे. म्हणजे एरवीचे विषय असतील ना, तर भाजप शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार अगदी मागे असतात की आम्हाला यायचं याच्यावर बोलायला. शेतीचा प्रश्न असेल ना, तर भाजपचा प्रवक्ता मिळत नाही, अशी अवस्था आमची आहे. जेव्हा शेतीचा मुद्दा असतो तेव्हा शिवसेनेचे प्रवक्ते येत नाहीत, अशी अवस्था आहे. कारण मुळामध्ये कर्जमाफी जर झाली नाही तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असं म्हणणारी शिवसेना आता NDAच्या बैठकीमध्ये जाते आणि मोदी हेच आमचे नेते असतील पुन्हा 2019मध्ये सुद्धा हे जाहीर करते. मुद्दा त्या राजकारणाबद्दल नाही आहे, मुद्दा आहे तो कर्जमाफीच्या किंवा एकूण शेतकऱ्यांच्या मुद्द्याबद्दल. तुम्ही आग्रही नाहीत का? पण हे बोलायचंच नाही आहे. त्यामुळे अनेकदा पंचायत अशी होते की भाजप आणि शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार चर्चेमध्ये उपलब्धच होत नाहीत. एक भाजपचे प्रवक्ते असं म्हणाले, जयाजीराव, की अहो किती वेळा शेतकऱ्यांबद्दल चर्चा करणार, परवाच तर केली ना, झालं आता. मला कळत नाही जयाजीराव सूर्यवंशी, एवढ्या ही जर अवस्था असेल, एवढं गांभीर्य नसेल यांच्याकडे, तर करायचं काय जयाजीराव? काय म्हणणं आहे? मी कालचं उदाहरण या ठिकाणी मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो. काल औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या महिलांनी आमचं कुंकू वाचवा नावाचं आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी स्वतःच्या रक्ताने माखलेली राखी मुख्यमंत्र्यांना पाठवली विभाग आयुक्तांच्या माध्यमातून. आमच्या शेजारी 10 फुटावर शिवसेनेचं कर्जमाफीचं आंदोलन चाललं होतं. एकीकडे आम्ही उन्हामध्ये 2 तास आमचं आंदोलन चाललेलं असताना शिवसेनेच्या एकाही नेत्याने आमच्याकडे येण्याची त्यांनी तस्ती घेतलेली नाहीये. फक्त त्या ठिकाणी राजकीय भाषणं करायचे, भाजपला आपले नाटके बोलायचा कार्यक्रम आम्ही पाहिला. आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये आम्ही आता गेल्या 5-6 वर्षामध्ये पाहतोय फक्त राजकारण करण्याचंच काम झालं. मागे विरोधी पक्ष हा फक्त बोलण्यासाठीच असतो की काय, असा मला प्रश्न पडलाय. मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते, आज शेतकऱ्यांचे विरोधी बोलतात. आज जे सत्तेच्या विरोधीमध्ये आहेत ते शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत. म्हणजे विरोधकांनी फक्त शेतकऱ्यांची भाषा बोलायची, सत्तेवर गेलं शेतकऱ्यांची भाषा बोलायचीच नाही. या प्रकारचं दोन्ही सत्ताधारी दोघांनी आता ठरवून टाकलेलं आहे की आम्हाला जसा जम्मू काश्मीरचा प्रश्न सत्ताधारी चिघळत ठेवायचा आणि त्याच्यावर पाकिस्तानी सतत चर्चा करायची, तशी देशातल्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांना असंच टांगलेलं ठेवायचं आणि त्यांच्यावर चर्चा करत राहायची आणि चर्चेचा मलिदा निवडणुकीच्या माध्यमातून लुटायचा, शेतकऱ्यांना मूर्ख बनवायचं. म्हणूनच आज माझे सहकारी आणि बच्चू कडूंनी जी प्रहार संघटनेच्या माध्यमातून आसूड यात्रा चालू केलेली आहे. आम्ही पाहतो की 125 वर्षानंतर सुद्धा आज आनंद गाड्यांचा लेख फार सुंदर आलेला आहे. 125 वर्षानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये काही बदल झालेला नाहीये. सावकाराला पोषक वातावरण तसंच आहे. म्हणजे आजच तुमच्याकडे मी पाहतो की सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याही काळामध्ये ब्रिटिशांचं धोरण सावकाराला अनुकूलच होतं. शेतकऱ्यांच्या जमिनी कशा लुटता येतील, शेतकऱ्यांना बळी कसं देता येईल, शेतकऱ्याचे जुने जे ब्रिटिशकालीन कायदे आहेत तसेच अजून आहेत. आणि कोणी केले, कोण आहे त्या ठिकाणी? आमचे शेतकऱ्याचे पोरं आमदार, खासदार, मंत्री झाले आतापर्यंत, त्यांनी काही केलेलं नाही. फक्त फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, जयंत्या साजऱ्या करायच्या आणि जनतेला मूर्ख बनवायचं. सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याने गृहीत धरले. म्हणून आता सातत्याने आमच्याकडे आता एक मोठा मतप्रवाह, मी आता जवळजवळ 20 गावामध्ये जाऊन आले सकाळपासून. शेतकऱ्यांना संपावर जायचा हा शेतकरी निर्णय घेतो. शेतकऱ्यांची मनस्थिती चाललेली, आम्ही काय संपावर जाऊन नाहीये. म्हणून या ठिकाणी बाबा आलेले आहेत. खूप मला बरं वाटलं की एक फुलेंचे वारसदार या ठिकाणी, आम्हाला विचारांचे वारसदार या ठिकाणी येऊन आज मार्गदर्शन करणार आहेत. आणि बाबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत की शेतकऱ्याच्या शेती भावाचं काय आहे. बाजारामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्याची लूट होती, ज्यांनी लूट केली तेच पुन्हा शहरामध्ये जाऊन गिरायकाची लूट करतात. मध्यमवर्गीयाला महाग मिळतं आणि शेतकऱ्यांचा स्वस्त माल विकला जातो. मधला जो दलाल आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवतो. एकीकडे शेतकऱ्याला लुटायचं, दुसरीकडे ग्राहकाला लुटायचं. आणि या सगळ्या पिळवणुकीमध्ये या सरकारचं कडल्या प्रकारचं लक्ष नाहीये. आणि आम्ही आता सातत्याने पाहिलं की बीजेपीचे ज्यावेळेस या ठिकाणी किंवा शिवसेनेचे आलेले आहेत की ते मागच्या सरकारने 15 वर्षात काय केलं, अरे बाबा नालायक होते, ते चांगले नव्हते, म्हणून तुम्हाला मतं दिले आम्ही. आम्हाला वाटलं होतं आमचा 7-12 कोरा होईल. तुम्ही बरोबर. जयजीराव तुमचा मुद्दा पोहोचला. जयजीराव तुमचा मुद्दा पोहोचलाय. काय अवस्था आहे बघा. म्हणजे तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यावर अक्षरशः त्यांच्यावर मारहाणीचा प्रसंग उद्भवला. अशा प्रकारची घटना घडली आहे पुण्यामध्ये. म्हणजे हे शेतकरी होते मराठवाड्यातले, उस्मानाबादमधले शेतकरी. त्यांची तूर विकत घेतली एका कंपनीनं आणि प्रत्यक्षामध्ये त्याचे पैसे दिलेच नाहीत. ते पैसे कुठे आहेत म्हणून कंपनीच्या मुख्यालयामध्ये जेव्हा ही शेतकरी मंडळी आली तेव्हा त्यांच्यावर अक्षरशः त्यांना मारहाण केली गेली.
या शेतकऱ्यांपैकी हनुमंत पवार एक जण आहेत, ते लवकरच या कार्यक्रमात येणार आहेत आणि हनुमंत पवारांना मला विचारायचं आहे की नक्की काय घडलं. पण त्यापूर्वी आनंद गाडे, तुम्ही मला सांगा की तुम्ही इतकी वर्ष या संदर्भातलं वृत्तांकन करताय, विश्लेषण करता आहात, नक्की कुठे कुठे चुकतं, काय होतं नक्की? 1883 मध्ये गुलामगिरी लिहिल्यानंतर महात्मा फुलेंनी जी समकालीन व्यवस्था शेतकऱ्यांच्या अनुषंगिक जी होती ती जेव्हा ती मांडली, तर ते आपण सगळ्यांनी निश्चितच अभ्यास केलेला आहे. तर या व्यवस्थेमध्ये आत्तापर्यंत म्हणजे आजपर्यंत इवन आता 127 वर्ष पूर्ण होत आहेत, तरीही बदल झालेला नाही. म्हणजे व्यवस्था शेतीला पूरक अशी या देशामध्ये निर्माण झाली नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ह्या प्रश्नामुळे काय झालं की स्वकीय स्वातंत्र्यानंतर स्वकीयांची सत्ता आली, त्याच्यानंतर शेतकऱ्यांची मुलं, शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधी हे सत्तेत पण आले, पण ही व्यवस्था बदलण्याचं धाडच झालं नाही. इंग्रज गेले पण राजकीय बदल झाला, व्यवस्था तशीच राहिली. आणि जी नोकरशाही आहे, आज आपण बघतो की नोकरशाही, तुम्ही 5 वर्षांनी सरकार बदलू शकता पण नोकरशाही बदलू शकत नाही. पण याचे चटके जे व्यवस्था न बदलण्याचे, त्याचे आजही शेतकरी भोगतोय. आणि दुसरा मुद्दा कर्जमाफीचा जो आहे तो साधारण 1954 साली गारेवाल समिती होती एक, त्या समितीने एक रिपोर्ट दिला होता. या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की सालक जर 3 वर्ष दुष्काळ पडला तर याच्यानंतर 4थ्या वर्षी कर्जमाफी करायला हवी, असं एक त्यांनी त्या गारेवाल समितीने एडी गारेवाल म्हणून होते. आणि तो मोठा प्रशासकीय अधिकारी होते, त्याच्या अंतर्गत अनेक कमिट्या पण स्थापन झाल्या होत्या. या माणसाने त्यावेळेस ते म्हटलं होतं, पण ती शिफारस स्वीकारली गेली नाही. म्हणजे नुकसानीला तुम्हाला बॅकअप काही नाही आहे, पीक विमा नाही, मदत अपूर्ण आहे, म्हणजे ही व्यवस्था बदलत नाही. आणि त्यामध्ये बदल काय करावं याची व्यासपीठच नाही आहेत. म्हणजे तुम्ही उद्योजकांसाठी व्यासपीठ आहे, व्यापाऱ्यांना आहे, नोकरदारांना व्यासपीठ आहे. लोकशाहीमध्ये सरकार हे कधी मायबाप नसतं. आणि त्या अनुषंगाने आपण विचार केला तर या सगळ्या इतर क्षेत्रांनी त्यांचे व्यासपीठं तयार केले, कारण स्वातंत्र्यानंतर ही क्षेत्र देशाला नवीन होती, पण शेती ही कंटिन्यू चालत आली, त्यामुळे त्याला गृहीत धरण्याचा जो भाग होता हा परंपरेने आला. आणि यामुळं आज आपल्याला आपल्या विषयाच्या अनुषंगाने म्हणजे शेतकऱ्यांच्या अनुषंगाने जे व्यासपीठं हवीत ती नसल्यामुळे जी आहे ती शेतकरी संघटना इथं आवाज उठवणे, म्हणजे एखाद्या तत्कालिक कारणास्तव आवाज उठवणे हा मुद्दा प्रातिनिधिक स्वरूपात किंवा प्रतिक्रिया स्वरूपात आपण मान्य करू शकतो. पण ते विषय बजेटपर्यंत नेणं, धोरणात नेणं, पंचवार्षिक योजनेत आणणं किंवा मध्ये उपस्थित होणारे अगदी इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधांपासून तर शेतीच्या निर्यातीपर्यंत, निर्यातीच्या व्यवस्थेपर्यंत, त्याच्या संरक्षणापासून अनेक लोक आज म्हणजे शेतकरी संघटनांचे वेगवेगळे व्यासपीठं जी ती वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळे प्रश्न घेऊन, पण ती सगळी प्रश्न गव्हर्नमेंटने एकत्रित आणून त्याच्यावर अभ्यास करून असं धोरणात्मक असं काहीच होताना देत नाही. आणि ते अशाश्वत वाटतंय लोकांना. आणि धोरण नसल्यामुळं किंवा त्याचा पाठीराखच नसल्यामुळं, कायदेशीर पाठीराखा नाही, धोरणच नाही. दुष्काळाचं धोरण नाही या देशाला. ऑस्ट्रेलियात आहे, आपल्याकडे नाही आहे. म्हणजे ड्रॉट पॉलिसीज नाही, वेगवेगळ्या योजनांखाली पैसा येतो, तो कसा तरी ॲडजस्ट करायचा. त्या ते राज्याने प्रस्ताव व्यवस्थित मांडले तर ते पुढे जातात, नाहीतर आपल्याला अपूर्ण पैसा येतो. हे सगळे प्रश्न त्याच्यामधून येतात. मग महात्मा फुलेंची जी कळकळ होती त्यावेळेस त्यांनी जो दृष्टिकोन उभा केला होता तो आजही कायम याच कारणांमुळे राहतो की आपण प्रगतीची नीट व्याख्या करू शकलो नाही शेतीच्या प्रगतीची, आणि ती मांडायची आता व्यवस्था आहे. आता सगळे अगदी आनंद गाडे जे म्हणतात ते फारच महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा की अगदी शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथामध्ये सुद्धा महात्मा फुल्यांनी तेव्हा उल्लेख केलेला आहे की शेतकऱ्याची अवस्था काय आहे. तो शेतकरी असं म्हणतो की माझी आत्ता अशी अवस्था आहे की कणेरीच्या मुळ्या वाटून जर मी प्यालो तर कदाचित मी याच्यातून सुटेन. म्हणजे एकूण असं आहे की तेव्हा त्यालासुद्धा कणेरीच्या मुळ्या म्हणजे विष प्यायची वेळ माझ्यावर आलेली आहे. तो सुद्धा आत्महत्येपर्यंत तेव्हा गेला होता. ही अवस्था तेव्हा होती की जेव्हा स्वातंत्र्य नव्हतं, तुमचं राज्य नव्हतं, स्वराज्य नव्हतं. स्वातंत्र्यानंतर, लोकशाहीनंतर बाकी सगळीकडे सगळेजण एवढे आनंदात आहेत असं म्हणतायत, बाकी सगळीकडे छान चंगळवाद सुरू आहे आणि शेतकऱ्याला मात्र अक्षरशः मृत्यूला कवटाळावं लागतं. ही एवढी भीषण अवस्था का आलेली आहे? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हनुमंत पवारांना मी आत्ता पुन्हा बोलवणार आहे, या चर्चेमध्ये आणणार आहे. पण तोपर्यंत मला जायचं आहे केशवराव धोंडगे यांच्याकडं. केशवराव धोंडगे, तुम्ही सातत्यानं जेलभरो आंदोलनं केलेली आहेत, तुम्ही याच्या संदर्भामध्ये अगदी याचिका दाखल केलेली आहे कर्जमाफीच्या अनुषंगानं. पण खरंच मला सांगा, मुख्यमंत्री ज्याप्रमाणे म्हणतायत की मुळामध्ये शंकरराव धोंडगेंकडे मला जायचं आहे. शंकरराव धोंडगे, मला सांगा की मुळामध्ये
मुळामध्ये खरोखरच शेतकरी आत्महत्या ज्या आहेत त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा त्या होऊ नयेत यासाठी कर्जमाफी हा एकमेव उपाय आहे का? शंकरराव धोंडगे काय म्हणणं आहे? हॅलो. हां बोला शंकरराव बोला. हां. शेतकरी जे काही आजची आत्महत्या करतो आहे त्याला कर्जमाफी हा एक उपाय आहे. आपण हा एकमेव उपाय आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं आज पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन करतो की एक चांगलं व्यासपीठ शेतकऱ्याच्या प्रश्नाला आपण आज निर्माण करून दिले साम टी व्हीच्या माध्यमातून आणि बाबासारखी माणसंसुद्धा इथं आलेत. खरं तर इंग्रज आमदानीमध्ये महात्मा ज्योतिबारावांनी ज्या काही गोष्टीची मांडणी केली की मुठभर टाकून पोतभर काढणारा आणि भांडवलाचं गुणाकार करणारा हा माणूस आणि याच्या 18 विश्व दारिद्र्याचं कुटुंबातल्या 18 विश्व दारिद्र्याचं वर्णनही त्यांनी केलं. आज पहिल्यांदा विरोधी पक्षातर्फे संघर्ष यात्रा असेल, आज आमचे मित्र बच्चू कडू यांची आसूड यात्रा असेल किंवा वेगवेगळ्या आमच्या संघटना असतील, मधल्या 80चे 90च्या दशकामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या महात्मा ज्योतिबाराव फुले यांच्या विचाराला गुरु मानून शरद जोशींची ही शेतकऱ्यांची चळवळ असेल, ज्या चळवळीत आम्ही आज जे काही वेगवेगळ्या संघटनेच्या व्यासपीठावरून शेतकऱ्याचे प्रश्नावर काम करतो त्या काळातला असेल. पण सगळ्यातला मूळ जो काही कळीचा प्रश्न आहे तो गाडे साहेबांनी मांडलेला इथल्या व्यवस्थेचा आहे. आणि त्या व्यवस्थेमध्ये बदल झालाच नाही असं मी काही मानत नाही. काही जुजबी बदल झालेत, काही हिताच्या दृष्टीने पाऊल उचललीत. पण आजची जी परिस्थिती आहे, मी आता जवळपास 40 वर्षापासून शेतकरी चळवळीतही काम करतो आणि शेतीचाही अनुभव आहे. पण इतकी वाईट परिस्थिती यापूर्वी शेतकऱ्याला कधी आली नव्हती. आणि त्याला जबाबदार तुम्ही कर्जमाफीचा मुद्दा म्हणता, तुम्ही एक वेळच्या कर्जमाफीचा मुद्दा. कर्जमाफी हा काही उपकार नाही. तुम्हाला दर 5 वर्षाला सुद्धा वेळ पडली तर शेतकऱ्याची कर्जमाफी करावी लागेल. कारण ती शेती जी व्यवस्था आहे ती अशाश्वत व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये धोके आहेत. आता सन्माननीय मुख्यमंत्री म्हणतात की मला शाश्वत शेती करायची आहे. त्यांनी आम्हाला सांगावं की जगात शाश्वत शेती कुठं आहे का? अहो, त्यांचं मुख्यमंत्रीपद सुद्धा शाश्वत नाही. जगात शाश्वत काय? शेतीच्या पेरणीपासून ते बाजारात नेऊन पैसे खिशात नेऊन घरापर्यंत नेईपर्यंत शाश्वती काहीच नाही. त्याच्यावर नैसर्गिक संकट आहेत, बाजारातली संकट आहेत, दलालाची संकट आहेत. आणि हे तर बिचारे आता ते नेहमी म्हणतात की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. कधीच दिसले नाहीत. शेतकऱ्यासाठी आम्ही तिजोरी रिकामी करू, कधीही काही दिसत नाही. म्हणजे हे बोलतात पण नेमकी याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती आम्हाला कमी वाटते. आणि मागलच्या सरकाराने काय केलं ना, पवारसाहेब कृषी मंत्री असताना 71,000 कोटी, आता त्याचा फायदाच झाला नाही म्हणणं याच्यावर चर्चा होऊ शकते. पण स्वातंत्र्यानंतरचं शेतकऱ्याला थेट दिलेलं सगळ्यात मोठं पॅकेज होतं. नाही असं नाही, आपण काही गोष्टी नाकारू नये. पण एक आहे की ही व्यवस्था जी आहे ती अत्यंत अडचणीची आहे. आज का कोणी बघत नाही? 1972ला एक क्विंटल कापूस विकला तर 1 तोळा सोने येत गेले. त्यावेळी मास्तरचा पगार 100 रुपये होता. त्यावेळी डिझेलचा दर ₹1.25 होता. म्हणजे आता जर बघितलं 2 क्विंटल तुरी विकल्या तर 1 तोळा सोने येत गेले. म्हणजे हे या सगळ्या विकासाच्या धावपळीमध्ये, विकासाच्या गडबडीमध्ये स्वातंत्र्याच्या कालखंडात जसं गाडे साहेब म्हणले की शेती ही गृहीत धरली. अगदी शंकरराव तुमचा मुद्दा पोहोचला. हनुमंत पवारांना चर्चेमध्ये जरा घ्या पटकन, ते बदला तोपर्यंत. पण जो मुद्दा आहे पुण्यामध्ये तुम्ही काय करा, हनुमंत पवारांना घ्या. आता पवन डोंगरे मला एक सांगा की मुळामध्ये हे सगळं बरोबर आहे. आता बघा, म्हणजे सुरुवातीला अरुंधती भट्टाचार्य असं म्हणाल्या की कर्जमाफी जी आहे ती अशक्य आहे आणि ती एकूण अर्थकारणाच्या निकषांमध्ये बसत नाही.
असं अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं आत्ता म्हणणं असं आहे, तेही तेच म्हणतायत, RBIचे गव्हर्नर असं म्हणतायत की मुळामध्ये कर्जमाफी ही अर्थकारणाच्या निकषांमध्ये बसत नाही आणि अशा प्रकारे काही घडता कामा नये. असं घडलं तर त्यामुळे एकूण अर्थकारणाचं नुकसान होऊ शकतं. पवन डोंगरे, तुम्हाला असं वाटतं का की ज्या प्रकारे हे जे बँकेचे ऑफिसर्स बोलत आहेत आणि ज्या प्रकारे एकूण भूमिका मांडली जाते आहे, तुम्ही कसं बघताय? पवन डोंगरे, काय म्हणणं आहे? सर्वप्रथम आज मी साम टी व्ही यांचा खूप आभार व्यक्त करतो, कारण क्रांतीज्योती महात्मा फुले जयंती या निमित्ताने आपण या एवढा चांगला प्लॅटफॉर्म आमच्या सर्वांना तयार करून दिलेला आहे. विशेष म्हणजे बघा, आता जसं आपण म्हटलं की बँकेच्या लोकांचं यांचं मत काय, हे कोणाची बाजू घेऊन असं बोलतात हे आपल्याला माहित आहे. उत्तर प्रदेश सारख्या देशामध्ये, आज त्या राज्यामध्ये आपण बघितलं, उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये त्यांनी आल्याबरोबर त्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफी हे करून टाकलेलं आहे. काँग्रेसची गव्हर्नमेंट असताना मागच्या याच्यामध्ये टेन्युअरमध्ये आपण बघितलं आहे की 76,000 करोड्स याची माफी संपूर्ण भारतामध्ये काँग्रेसच्या गव्हर्नमेंटनी त्या काळामध्ये केलेली आहे. आणि आज उत्तर प्रदेश आपल्यापेक्षा अर्ध्या म्हणजे 50% देखील त्यांचा अर्थसंकल्प नाहीये, तरी देखील त्या लोकांनी ही गोष्ट करून दाखवली. आणि महाराष्ट्र हे भारतातली आर्थिक राजधानी आहे. आर्थिक राजधानी असून सुद्धा यांना महामार्ग करण्यासाठी, म्हणजे नागपूर ते मुंबईपर्यंतचा महामार्ग करण्यासाठी यांच्याकडे 32,000 करोडपेक्षा जास्त पैसा आहे. पण आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं 32,000 कोटी रुपये माफ करण्यासाठी यांच्याकडे पैसा नाहीये. मला याचा आश्चर्य वाटतो. आणि ज्या पद्धतीमध्ये आता बघितलं, शेतकरी स्वतः आता संपावरती जाण्याची गोष्ट करताय, याच्या पलीकडे या भारताला वाईट दिवस कुठले येणार मला तुम्ही सांगा. संघर्ष यात्राच्या माध्यमातून आता आमची काँग्रेस पक्षाने आणि विरोधी पक्षांनी सर्वांनी मिळून संघर्ष यात्रा केली. संघर्ष यात्रा 4 एप्रिलला संपली. त्या दिवशी आता आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी परत आता घोषणा केलेली आहे की हा संप संपणार नाहीये. परत आम्ही संघर्ष यात्राचा दुसरा टप्पा 15 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू करणार आहोत. आणि माँ जिजाऊचं जे जन्मस्थळ आहे सिंदखेड राजा, तिकडून ही यात्रा आम्ही परत काढणार आहोत. आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांचा कर्जमाफी त्यांना झालीच पाहिजे, कारण कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये धान्य हे उगवू शकत नाही. आणि हा सरकार गोरगरिबांचा सरकार नाहीये. हे व्यक्ती फक्त रिच व्यक्तींना, जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्यासाठी काम करणारा सरकार आहे, पण गोरगरिबांसाठी काम करणारा हा सरकार नाहीये. आम्ही, तुम्ही मागच्या टेन्युअरमध्ये बघा, मग आता जे उत्तर प्रदेश आलं, आपल्यापेक्षा 50% कमी असताना सुद्धा त्यांनी हे करून दाखवलं. मग आपल्याला करण्यामध्ये अडचण कुठे आहे? आपल्याला काहीच अडचण नाहीये. इच्छाशक्ती जर असली तर 100% शेतकऱ्यांचं कर्जमाफी होऊ शकते. पवन डोंगरे, तुमचा मुद्दा पोहोचला. बाबा आढाव, तुम्हाला असं वाटतं का की मुळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खरोखरच शेतकऱ्यांच्या मुद्द्यांबद्दल एवढं बोलण्याचा अधिकार आहे? कारण होतं असं की देवेंद्र फडणवीस जेव्हा होते विरोधामध्ये, तेव्हा देवेंद्र फडणवीस अगदी 302चे गुन्हे दाखल करा वगैरे अशा प्रकारचे घणाघाती सगळी भाषणं करत होते. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र त्यांची भाषा कमालीची बदलली. आणि ज्या प्रकारे आत्ता ते बोलत आहेत, विधिमंडळ अधिवेशनामध्ये ज्या प्रकारे त्यांची भाषणं झाली, ती ऐकल्यानंतर अरे हेच का ते देवेंद्र फडणवीस असं वाटावं, असं एकूण चित्र होतं. अगदी त्याप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आत्ता बोलत आहेत, पण सत्तेमध्ये असताना खरोखरच या दिशेनं जी पावलं पडायला पाहिजे होती ती पडली असं वाटतं का? बाबा, काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की तुम्ही अवघड प्रश्न मला विचारताय. या अर्थाने त्याचं उत्तर सांगायचा मुद्दा असा आहे, शेतकरी वर्गाचा आजच्या राजकीय नेतृत्वावर विश्वास उरलेला नाही, ही अतिशय माझ्या दृष्टीने गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. मी तुम्हाला त्याशी विनंती करणार आहे की ही चर्चा आता एकमेकाच्या आक्षेपापेक्षा सुद्धा मला अगदी बरोबर. म्हणजे हा जो मुद्दा आहे, बाबा आढावांचा जो मुद्दा आहे, तो मुद्दा आणखी विस्तारानं आपण बोलू, काहीतरी संपर्काची अडचण आहे. पण जयाजीराव, एक मला सांगा, मुळामध्ये आता वारंवार हे सरकार असं म्हणतं आहे किंवा या सरकारमधले लोक असं म्हणत आहेत, मंत्री किंवा मुख्यमंत्री वारंवार असं म्हणत आहेत की मागच्या सरकारनं काही केलंच नाही. मुळामध्ये मागच्या सरकारनं काही केलं किंवा केलं नाही यापेक्षा सुद्धा जो मुद्दा आहे की आता काय करायचं याच्या अनुषंगानं बोललं जात नाही, असं वाटतं का जयाजीराव?
हो बरोबर आहे, कारण सातत्याने मागच्या सरकारने काही केलं नाही असं म्हटलं जातं, पण मी या ठिकाणी खरं तर मी कुठल्याही पक्षाचा माणूस नाही, पण मी आठवण करून देऊ इच्छितो. मराठवाड्यातील मोसंबीच्या बागा जळत असताना आम्ही पवार साहेबांना विनंती केली की तुम्ही मराठवाड्याच्या दौऱ्यावर या. पवार साहेबांनी 6व्या दिवशी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आल्याने जवळजवळ 650 कोटी रुपये मोसंबीच्या बागा जळण्यासाठी जळू नयेत म्हणून पाण्यासाठी मदत केली. त्या प्रकारची मदत आताही 6 आणि 7 रुपये किलोनी मोसंबी जात असताना राज्य सरकारने आम्हाला काही मदत केलेली नाही. या सरकारचं धोरण मला एक समजायला तयार नाही. आता आदरणीय केशवराव दोघंडे म्हणाले की सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. खंबीर का खंजीर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण सातत्याने ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या त्या सगळ्या खंजीर घेऊन उभा आहेत. आपण जो एक प्रश्न उपस्थित केला अरुंधती भट्टाचार्यांचा, त्यांच्या बँकेने 48,000 कोटी रुपये 11 उद्योगपतींची कर्जमाफी केली. आदरणीय पवार साहेब परवा औरंगाबादमध्ये होते, ते म्हणले की 2016 मध्ये 2,80,000 करोड रुपये या देशातील बँकांनी उद्योगपतींचे बुडीत खात्यामध्ये टाकलेले आहेत. म्हणजे जर ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या रकमा जर पाहिल्या तर म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतं की आकडे सुद्धा आम्हाला माहित नाही. बरोबर. जयेशराव तुमचा मुद्दा पोहोचला. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, आणखी विस्ताराने आपण बोलत राहू. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हनुमंत पवार आत्ता आपल्यासोबत आहेत आणि हनुमंत पवार यांच्याकडे मला जायचं आहे ब्रेक नंतर. हनुमंत पवारांना मी मुद्दाम बोलवलेला आहे. शेतकऱ्यांची अवस्था काय आहे याचा जिवंत पुरावा या निमित्ताने मिळणार आहे, कारण आपण चर्चा करतो, टी व्हीवर बरंच काही बोललं जातं, पण प्रत्यक्षात जमिनीवर मात्र शेतकऱ्याला कशाला तोंड द्यावं लागतं हे समजावं म्हणून हनुमंत पवार इथं आलेले आहेत. हनुमंत पवार हे असे अनेक शेतकऱ्यांपैकी एक आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या वाट्याला ज्या प्रकारच्या यातना येतात, सरकारी अधिकारी, बाकीच्या कंपन्या, मंत्री, राजकीय नेते हे सगळे काय पद्धतीनं वागतात, शेतकऱ्यांशी काय प्रकारे वागतात याचा पुरावा मी सादर करणार आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आत्ता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. आवाज महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा शेतकऱ्यांचा आसूड ही चर्चा आपण करतो आहोत. महात्मा फुले यांची जयंती एकीकडे साजरी होत असताना, महात्मा फुल्यांना आपण सगळेच अभिवादन करत असताना, त्यांचा जो शेतकऱ्याचा आसूड आहे तो पुन्हा उगारण्याची वेळ आलेली आहे. आसूड यात्रा, आसूड आंदोलन सुरू आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुल्यांनी जे वर्णन केलं होतं शेतकऱ्यांच्या हालाकीचं, आणि केवळ वर्णन नव्हतं केलं, कारण परंपरा सांगितली होती, उपाययोजना सांगितल्या होत्या, काय करता येणं आवश्यक आहे ते सांगितलं होतं. 130 वर्षानंतरसुद्धा आज शेतकऱ्यांची अवस्था तशीच आहे, किंबहुना त्याहूनही वाईट आहे. नक्की काय घडतं आहे ही चर्चा मी करतो आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी सगळेच नामवंत आपापले मुद्दे मांडत होते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या एकाही प्रवक्त्याला, आमदाराला आज या चर्चेमध्ये यावं असं वाटलं नाही. मी वारंवार पुन्हा सांगतोय, अधोरेखित करतोय, हे करणं आवश्यक आहे. कारण भाजपच्या प्रवक्त्यांना, आमदारांना फोन करत होतो, शिवसेनेच्या आमदारांना, प्रवक्त्यांना फोन करत होतो, मात्र तीच चर्चा आहे शेतकऱ्यांबद्दलची. आता वेगळं काय बोलणार म्हणून भाजपच्या प्रवक्त्यांनी यायला नकार दिला. आम्हाला काय बोलायचं आता कळत नाही असं ते म्हणाले. आणि शिवसेनेचे प्रवक्ते चक्क, त्यांना माहिती होतं की कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेनेची आक्रमकता कमी झाली आहे का असा प्रश्न येईल, म्हणून चर्चाच नको, त्यापेक्षा सत्तेच्या सुरात सूर मिसळणं अधिक सोपं आहे, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारमधून बाहेर पडणं हे काही खरं नाही आहे असं कदाचित शिवसेनेला वाटलं असावं, म्हणून मुद्दाम स्पष्ट करतोय. असं वाटतं कामा नये की भाजप सेनेचा एकही प्रवक्ता, आमदार नसताना ही चर्चा कशी काय सुरू आहे, म्हणून मुद्दाम हा खुलासा पुन्हा एकदा केला. हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत. मी हनुमंत पवारांना मुद्दाम बोलावलेलं आहे एवढ्यासाठीच की सर्वसामान्य शेतकरी कशाला तोंड देतो आहे हे कळावं. हनुमंत पवार, तुमचा मुद्दा, तुमचा अनुभव विस्तारानं सांगा, कळू द्या महाराष्ट्राला काय नक्की चाललंय. खरं तर महात्मा फुलेंच्या जयंतीला सामोरे जाताना आपल्या सगळ्या समाजाला व्यवस्था म्हणून, समाज म्हणून लाज वाटली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची आज अवस्था आहे. आता आपण हा कार्यक्रम घेत असताना याच चॅनलच्या खाली जी पट्टी येते तिथं मी ज्या जिल्ह्यातून आलो त्या जिल्ह्यातल्या हनुमंत मुदकरना या शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी आहे. माझ्या जिल्ह्याच्या बाजूला बीड जिल्हा, केज तालुका, होळ गावामध्ये पती पत्नी
त्यांची 2 लहान चिमुरडी मुलं या सगट एका शेतमजुरानं गरिबीला कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. पुणे जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावर माझी जमीन जाईल आणि मी रस्त्यावर पडेन, उघडा पडेन या भीतीनं 65 वर्षाच्या शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आज सकाळी आला. ही सगळी पार्श्वभूमी कशातून घडते ह्याचं एक ग्रास रूटला घडलेलं उदाहरण मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायला अतिशय दुःख होते. मी ज्या तालुक्यातून आलो त्या तालुक्यातल्या सुंभा गावामध्ये, माझं गाव, त्या सुंभा गावामधल्या शेतकऱ्यांनी अंगदराज निवृत्ती मोठे ही पावती आहे. या माणसाने 30 जानेवारी 2017ला केंद्र सरकारच्या मार्फत SFAC या खाजगी कंपनीला जो परवाना दिला तूर खरेदी करायचा, त्या कंपनीसाठी पुण्यातल्या महा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला तूर विकली. जानेवारी महिन्यामध्ये विकलेली तूर आहे ती. 15 मार्चपर्यंत या शेतकऱ्यांनी आपले घामाचे हक्काचे पैसे येण्याची वाट पाहिली. 15 मार्चला, 30 जानेवारीला, 28 जानेवारीला, 27 जानेवारीला या शेतकऱ्यांनी तूर विकलेली आहे. या शेतकऱ्यांनी 15 मार्चला मला पहिल्यांदा संपर्क केला आणि सांगितलं की 15 मार्चला आम्ही तूर विकलेली आहे, 2 महिने होऊन गेले, आता आम्हाला पैसे भेटत नाहीत, तर काय करता येईल. मी म्हणालो त्या कंपनी कुणाला तुम्ही तूर विकली त्यांना आपण फोनवर संपर्क करू, त्यांच्या अडचणी समजून घेऊ आपण. आम्ही त्या मेंढा या गावातल्या कंपनीच्या संचालकांना, गिरी म्हणून होते तिथले संचालक, त्यांना फोन केला. ते असं म्हणाले फोन गेल्या की तुम्हाला एवढीच काळजी आहे तुरीची आणि शेतकऱ्यांची, तर तुमची तूर तुम्ही वापस घेऊन जा, तूर आमच्या इथं सेंटरला पडलेली आहे. जानेवारी महिन्यामध्ये घातलेली तूर मार्च महिन्यामध्ये हे परत घेऊन जा म्हणून या शेतकऱ्यांना सांगत होते. 15 मार्चला झालेला हा संवाद. त्यानंतर 17 मार्चला आम्ही 30-35 शेतकरी 5-6 गावातले मिळून एकत्र आलो आणि त्या सेंटरवर गेलो की तुम्ही पैसे कधी देणार आम्हाला सांगा. तर तिथं आम्हाला अक्षरशः समोर असलेली तूर तुमची आहे, आता अवकाळी पाऊस येणार आहे, ही तूर भिजली तर आम्ही जिम्मेदार नाही, तुम्ही ती तूर घेऊन वापस जा, यापेक्षा वेगळं उत्तर आम्हाला प्रत्यक्षात भेटूनही मिळालं नाही. याची तक्रार करण्यासाठी म्हणून आम्ही 20 मार्चला उस्मानाबादच्या पणन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेलो. आबासाहेब मगर तिथले जिल्हा पणन अधिकारी आहेत, त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही निवेदन घेऊन 20-25 शेतकरी गेलो. तिथं पणन अधिकारी उपस्थित नव्हते, त्यांना फोनवर संपर्क केला आणि त्यांनी असं सांगितलं की अहो ते सेंटर माझ्या नियंत्रणाखाली नाहीच आहे, माझ्या कक्षेत हे सेंटर येतच नाही, तुम्ही असं करा कलेक्टर साहेबाकडे जा आणि तक्रार करा, कारण ते थेट केंद्र सरकारनं परवानगी दिलेल्या कंपनीचं तूर खरेदी केंद्र आहे. आम्ही तिथून सगळे शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आलो. तिथले उस्मानाबादचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील यादव यांच्या केबिनमध्ये आम्ही रितसर परवानगी घेऊन निवेदन घेऊन गेल्याबरोबर निवेदन पाहिल्या निवासी उपजिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला नो कमेंट असं म्हणून अर्धा मिनिट शांत बसले. नो कमेंट, मी या विषयावर बोलणार नाही, तुम्ही माझा वेळ घ्यायचा नाही. शेतकरी हातबल होते, शेतकरी उभे आहेत, त्यांना कलेक्टर साहेब बस म्हणले नाहीत, तुमची अडचण मी समजून घेतो, त्याच्यावर काहीतरी करतो अशी जी आमची अपेक्षा होती त्याच्यावर काही बोलले नाहीत. आम्ही पुन्हा त्यांना विनंती केली असता नो कमेंट हे एकच त्यांचं उत्तर होतं. मी संतापानं तिथल्या खुर्चीमधून उठलो, बाहेर निघून आलो. माझ्या पाठोपाठ शेतकरी आले. मला अश्रू अनावर तिथं झाले नाहीत, माझे शेतकरी हातबल होते. त्या सेंटरवाल्यांनी तूर घेऊन जा म्हणल्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नेऊन त्यांना काहीतरी आधार मिळावा, त्यांना काहीतरी शाश्वती मिळावी, त्यांना काहीतरी एक आशेचा किरण दिसावा म्हणून या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आम्ही आलो होतो. तिथे मात्र आमच्या पायाखालची वाळू सरकली आणि आम्हाला कोणीही तिथं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. आम्ही तडक सहकार मंत्री, पणन मंत्री सुभाष देशमुख साहेबांना फोन लावला. अधिवेशन चालू असताना त्यांनी फोन घेतला. आम्हाला आश्चर्याचा पहिला धक्का बसला की अगोदरचे 2 अधिकाऱ्यांचे असे अनुभव होते आणि मंत्री आम्हाला थेट बोलतोय, ह्याचं आम्हाला अप्रूप वाटलं. पण त्यांनी जे सांगितलं ते त्यानंतर प्रचंड भयंकर होतं. त्यांनी सांगितलं कलेक्टर ऐकत नाही, तुम्ही कलेक्टरांना फोन द्या. कलेक्टरांना फोन दिला, स्पीकर ऑन करून मंत्री महोदय त्या साहेबांशी बोलत होते. मंत्री महोदयांनी असा मार्ग सांगितला त्या साहेबांना की ह्यांची तूर खरेदी करायची व्यवस्था करा आणि कलेक्टर म्हणाले मी यांची तूर खरेदी करण्याची व्यवस्था करतो. आमचा प्रश्न वेगळा होता. आम्ही पुन्हा समजून सांगतोय की आमची तूर जानेवारी महिन्यात तुम्ही खरेदी केली, आमच्याकडे पावत्या आहेत, त्याचे पैसे आम्हाला पाहिजेत, आता कसली तूर खरेदी करताय. कलेक्टर महोदय म्हणले की तुमची तूर त्या सेंटरवरून तुम्ही उचलून माझं नियंत्रण असलेले जे सेंटर आहे तिथे घेऊन या, म्हणजे 30-35 किलोमीटर घेऊन या आणि मग विका मी तुमचे पैशाची व्यवस्था करतो. आम्हाला ते करायचं नव्हतं. आम्ही जिथं तूर विकली जानेवारी महिन्यामध्ये विकली, आमच्याकडे पावत्या आहेत, तर आम्हाला त्या पावत्यावर संबंधित पैसे आम्हाला पाहिजे होते. काहीही झालं नाही. आणि मग आमच्या असं लक्षात आलं की ही कंपनीचं कलेक्टर साहेबांच्या नियंत्रणाखाली नाही, पणन मंत्री महोदय काय करू शकत नाहीत, पणन अधिकारी काय करू शकत नाही, तर ही कंपनी आहे तरी काय, आपण याचा शोध घेऊया असं म्हणून आम्ही इंटरनेटवर या कंपनीचं नाव सर्च केलं. महा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असं या खाजगी कंपनीचं नाव होतं.
त्या कंपनीच्या संचालक मंडळाची यादी आम्ही इंटरनेटवरून काढली. त्या संचालक मंडळाच्या यादीपैकी दीपक पवार म्हणून एक संचालक होते, त्यांना प्रत्यक्षामध्ये आम्ही भेटलो. त्याने अतिशय उद्धट भाषा वापरली की असे शेतकऱ्यांचे नेते मी खूप पाहिले, असे शेतकऱ्यांचे नेते आम्ही पाहिलेले आहेत, आम्हाला त्यांना कसं वटणीवर आणायचं आम्हाला माहीत आहे, असं त्यांनी आरेरावीची भाषा आमच्यासमोर वापरली. आम्ही तिथेही नाउमेद झालो. दुसरे संचालक योगेश थोरात ते म्हणणं ऐकून घेतील असं काही जणांनी आम्हाला सांगितलं. आम्ही योगेश थोरातांना भेटलो, फोन केला योगेश थोरातांना. ते म्हणाले अंतिम टप्प्यामध्ये तुमचं बिल आहे, तुमचं बिल मिळेल. ही सगळी चर्चा 26 मार्चपर्यंत चालू होती. 26 मार्चला मी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काही दैनिकांच्या आणि वृत्तवाहिनीच्या पत्रकारांच्या कानावर ही गोष्ट घातली. ही गोष्ट फेसबुकला मी सांगितली. त्यानंतर दिल्लीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आउटलुक मॅगझिनचे काही लोक हे सगळं वाचून आमच्या जिल्ह्यामध्ये आले. त्यांनी संबंधित तुरीच्या सेंटरला भेट दिली, तिथली सगळी अवस्था पाहिली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तूर खरेदी केंद्र इतका भोंगळ कारभार, इतकं गैरव्यवस्थापन आणि इतकी बेशिस्त आहे तुम्ही कल्पना करू शकत नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातल्या तहसीलदारांनी दिलेल्या अहवालाची ही बातमी आहे. शासकीय अहवाल आहे तहसीलदारांनी दिलेला. तिथे तूर अवकाळी पावसामध्ये भिजली, ती भिजलेल्या तुरीची नुकसान भरपाई देण्याची शिफारस तहसीलदार साहेबांनी सरकारकडे केलेली आहे. आणि जी कंपनी ही तूर खरेदी करण्याचं परमिशन घेतलं होतं ती वसुंधरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी तिथं उपस्थित नव्हती. त्यांचा कोणताही संचालक उपस्थित नव्हता. हजारो क्विंटल तूर शेतकऱ्यांची बेवारस पडलेली आहे, ती पावसानं वाहून गेलेली आहे आणि तिथं कंपनीचा कोणताही माणूस उपस्थित नाही. एवढंच नाही तर पणन अधिकारी त्याला जबाबदारी घेत नाहीत, कोणाचंही नियंत्रण नाही असं तहसीलदार महोदयांचं म्हणणं आहे. आणि भाजपा सरकारचं आणि त्यांच्या आमदाराचं वागणं पाहिलं तर आश्चर्य वाटेल की इथं तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना जेवायची व्यवस्था व्हावी म्हणून ते अन्नाचे पॉकेट तिथं वाटत होते. त्यांनी ही सगळी जी अंधाधुंद कारभार चालू आहे, शेतकऱ्यांची मापं झाली पाहिजे व्यवस्थित. व्यापाऱ्यांचा माल शेतकऱ्यांच्या नावावर त्या सेंटरला विकला जातो, त्या सेंटरला इलेक्ट्रिक काटे तिथं ठेवलेले जात नाहीत आणि त्या सेंटरनं दिलेले पैसे त्याचे चेक ते चेक बँकेमध्ये वटत नाहीत. ही सगळी अनागोंदी पाहून आम्ही ठरवलं की कंपनीच्या पुण्यातल्या मुख्य कार्यालयामध्ये जाऊन संचालकांना याचा जाब विचारायचा. आणि म्हणून योगेश थोरातांना 7 मार्चला मी फोन केला, 7 एप्रिलला. बरोबर. 7 हनुमंत, एप्रिलला- पुण्यामध्ये गेल्यावर काय घडलं त्याबद्दल 7 आपण बोलू. एप्रिलला. पुण्यामध्ये गेल्यावर 7 हनुमंत काय घडलं त्याबद्दल आपण बोलूच. पण 7 जयजराव एप्रिल- जयजराव मला सांगा की मुळामध्ये या प्रकारच्या घटना हा अपवाद आहे का सातत्यानं सगळीकडे असं घडतंय? नाही, अपवाद वगैरे काही नाहीये. मराठवाड्यामधल्या बऱ्याच भागामध्ये या प्रकारच्या घटना घडत आहेत. शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे नाहीयेत, व्यापाऱ्यांचा माल खरेदी करायचा पण शेतकऱ्याचा माल खरेदी करायचा नाही. रात्री 7 नंतर सगळ्या व्यापाऱ्यांचा माल डायरेक्ट लोड त्या ठिकाणी नाफेडच्या खरेदी केंद्रावर गेला जातो, मार्केट कमिटीच्या खरेदी केंद्रावर गेला जातो. शेवगाव तालुक्यामध्ये, पैठण तालुक्यामध्ये, गंगापूरमध्ये सगळीकडे हा प्रकार उघड झालेला आहे. आणि आम्ही सातत्याने या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी आणि सरकारकडे तक्रार केली पण त्याची कोणी दखल घेत नाहीये. फक्त आता पवारांनी सांगितल्याप्रमाणे जेवणाच्या पाकिटे द्यायची आणि काहीतरी खुशमिशीतगिरी करायची या प्रकारची भूमिका आम्हाला या ठिकाणी. आजही अनेक केंद्रावर शेतकऱ्याच्या तुरी पडून आहेत. 5-5, 10-10 दिवस तुरीला नंबर लागत नाहीत, नंबर कुठे दिले जात नाहीत, कुठेही मार्किंग नाहीये की तुम्हाला आम्ही फोन करू. म्हणजे 1 महिन्यापूर्वी नंबर लावलेला असतो, नंबरची पावती नाही, त्याचं टोकन नाहीये. मध्ये अनेक व्यापाऱ्यांचे नंबर पैसे घेऊन लावले जातात. म्हणजे मग व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्याला तूर विकावं लागते 4,000नी, 3,500नी आणि तोच व्यापारी पुन्हा आहे तशी तूर 5,200नी सरकारकडे विकतो. हा एवढा मलिदा खाण्याचा प्रकार इतका जोरात चालू आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर. जयजराव मला शंकररावांकडे जाऊ द्या. शंकरराव, काय घडतंय नक्की? आजपर्यंतचा इतिहास असा आहे की ही जी काही सगळी सरकारी यंत्रणा आहे ही कापूस खरेदीच्या बाबतीतली असो, तूर खरेदीच्या बाबतीतली असो, धान खरेदीतल्या बाबतीतली असो किंवा जिथं जिथं काही शासनाच्या माध्यमातून नाफेडची असेल, पणन महासंघ, हे सगळे अधिकारी मुजोरी करतातच. आणि याचा एकच अनुभव नाही. आता त्या दिवशी मी हनुमंत पवारांना जामीन, आमचे कार्यकर्ते जाऊन तिथं भेटले, त्यांना मी त्याच्या बाबतीतली सगळी माहिती, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. पण हे ठीक आहे, आता त्यांनी कळते होते म्हणून ते सगळं आलं. पण जे काही खरेदी केंद्रावर या ज्या गोष्टी घडतात ते इतक्या भयानक आहेत की त्याची वाच्यता सुद्धा होत नाही आणि ही मुजोरी कायम चालते. आणि ही सरकारची जी काही इकडं बोलायची भाषा आहे, खरं तर ती खरेदी यंत्रणा सुद्धा यांची 10% सुद्धा मर्यादित नाही. आता धानाच्या खरेदीच्या बाबतीत ही अशीच अवस्था आहे. सोयाबीनच्या बाबतीत त्यांनी अनुदान बोललं होतं, ते त्याचाही काही नाही. कांद्याच्या बाबतीतही अनुदानाची भाषा केली होती, त्याचाही काही विषय नाही.
आणि अगदी वारंवार खरं जे काय शंकरराव, करतात- सगळ्या संदर्भामध्ये अशीच अवस्था आहे. हनुमंत पवार, तुम्ही पुण्यामध्ये गेला, तुम्ही मगाशी सगळी कहाणी सांगितली आणि शेवटी ही कंपनी कुठली आहे ते बघण्यासाठी तुम्ही पुण्यामध्ये गेलात. पुढे काय झालं? तर 7 एप्रिलला कंपनीचे संचालक योगेश थोरात यांच्याशी फोनवर संपर्क करून मी 8 एप्रिलला भेटायचं असं ठरवून मी उस्मानाबादहून पुण्याला आलो. 8 एप्रिलला सकाळी 9 वाजता त्यांचा स्वतःहून मला फोन आला योगेश थोरातांचा, की आपण 12 वाजता भेटूयात. मी भोपाळवरून येतोय, माझी ट्रेन थोडी लेट होते, तर आपण 12 वाजता आमच्या ऑफिसमध्ये भेटूयात. तोपर्यंत मला त्याने ऑफिसचा पत्ता नाही सांगितला. मी स्वतःहून फोन करून तुम्हाला सांगतो, मग तुम्ही या. 12 वाजेपर्यंत मी फोनची वाट पाहिली आणि इंटरनेटवरून जो आम्ही पत्ता काढलेला होता, मार्केट यार्डमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे जी AIDBची इमारत आहे, AIDIPची इमारत आहे, त्या इमारतीमध्ये ते कार्यालय होतं. मी 12 वाजता तिथे गेलो. मी एकटा तिथे होतो. निवेदन होतं माझ्यासोबत. अत्यंत निकट असलेल्या काही शेतकऱ्यांच्या पावत्या माझ्यासोबत होत्या, की ह्या शेतकऱ्यांचे तर पैसे तुम्ही द्या. कोणाच्या मुलीचं लग्न थांबलेलं आहे. सचिन देवीदास बुर्ले नावाचा माझा मित्र आहे, त्याचे वडील अंथरुणाला खेळलेले आहेत. काही जणांच्या मुलींचे लग्न आहेत, काही जणांची उधारी, असे लाख भानगडे असलेल्या शेतकऱ्यांना, अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना तर तुर्तास पैसे द्या अशी मागणी करण्यासाठी भेटायचं होतं. तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आले की कंपनीची कुठलीही पाटी त्या कार्यालयामध्ये नव्हती. कंपनीच्या संचालकांचा बोर्ड त्या कार्यालयामध्ये नव्हता. शनिवार होता. एक वॉचमॅन तिथं कानामध्ये हेडफोन घालून गाणं ऐकत नृत्य करत उभा होता. मी त्याला 3-3दा विचारलं की बाबा, महा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचं कार्यालय इथंच आहे का? तो म्हणाला मध्ये विचारा. मध्ये गेल्यानंतर एक कर्मचारी होते, ते म्हणाले इथं काय महा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी वगैरे अशी काय भानगड नाही, तुम्ही इथून जा, आज सुट्ट्या, इथं कुणीही नाही. मी 12:30 पावणे 1 वाजेपर्यंत त्या परिसरामध्ये फिरत होतो. तिथं CCTV असतील तर तुम्ही त्या संबंधित कंपनीला तिथं विचारा, मी किती वेळ फिरत होतो. नंतर 12:45 वाजता माझ्या लक्षात आलं की ते फोन उचलत नाहीत योगेश थोरात. त्यांनी फोन स्विच ऑफ केलेला आहे. नंतर मी तिथं भटकतो आहे, कंपनीची पाठी दिसत नाही. माझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली की ही कंपनी कदाचित फ्रॉड तर असू शकत नाही. बरोबर. त्या कंपनीने जर उद्या हात वर केले की आम्ही पैसेच घेऊ शकत नाही तर काय करायचं. खरंय. म्हणून मी हातबल होऊन मी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास लांडगे यांना मी संपर्क केला आणि त्यांच्या कानावर हे सविस्तर घातलं आणि मला मदत लागेल तुमची, ह्या शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही माझ्यासोबत आलं पाहिजे आणि इथं असं असं आहे. ते 15 मिनिटांमध्ये त्यांचे काही कार्यकर्ते, आपण तिथं धरणे धरूया, आपण तिथं बसून राहू, जोपर्यंत त्यांचे संचालक येत नाहीत तोपर्यंत आपण तिथं धरणे धरू, असं म्हणून ती सगळी मंडळी, एक 25-1 लोकांचा समूह या शेतकऱ्यांच्या बाजूनं लढण्यासाठी म्हणून तिथे आला. तिथं आल्यानंतर त्यांचे एक कर्मचारी, आमची गर्दी होते, पक्षाचे झेंडे घेऊन, युवक काँग्रेसचे झेंडे घेऊन ती मंडळी आलेली होती. त्यांना त्या संचालकांना फोनवर हे सगळं कळवलं आणि मग त्यांनी घाबरून त्या कर्मचाऱ्याला असं सांगितलं की या लोकांना बसवून घे, त्यांना जरा शांत कर आणि त्यांचं निवेदन स्वीकार. त्या कर्मचाऱ्यांना विचारलं आम्ही की तुझं पद काय इथे, तू काय करतो, तुझी त्या महाफार्मर्स कंपनीशी तुझं नातं काय. त्यानं सांगितलं हो, मी महाफार्मर्स कंपनीमध्ये काम करतो, त्याचं हेच कार्यालय आहे आणि मी अकाउंटंट आहे. आम्ही म्हणालो मग हे निवेदन आमचं स्वीकार, ह्या पावत्या बघ, तुझ्या संचालकांना सांग हे. तर त्यानं पावती घेतली, त्याच्यावरचं आमचं पत्र पाहिलं आणि आम्हाला उद्धट भाषेमध्ये, अत्यंत मगरूरीच्या भाषेमध्ये आणि काहीतरी उपहासानं हसत आम्हा सगळ्यांकडे बघत त्यानं असं वक्तव्य केलं की अहो, दिल्लीची कंपनी आहे, SFAC नावाची दिल्लीची कंपनी आहे, त्यांच्यासाठी आम्ही तूर खरेदी केली, कंपनी ती आहे, तुम्हाला इथं पैसे नाहीत मिळणार, तुम्हाला दिल्लीला जावं लागेल. असं म्हणल्यानंतर आमचे शेतकरी ज्यावेळेस एखादा बैल, ज्यावेळेस शेतातलं एखादं जनावर आपली चाकोरी सोडून किंवा उद्धटपणे वागायला लागतं, त्यावेळेस तो कसं त्याला ताळ्यावर आणतो ते आम्हाला शिकवावं लागत नाही शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या पोराला. त्या पद्धतीनं तिथं आम्हाला व्यक्त व्हायची वेळ ह्या संचालकांनी आणली. आम्ही तिथे तोडफोड केली, आम्ही तिथं गोंधळ घातला, हे आम्हाला मान्य आहे. यासाठी जर आम्हाला ते गुंड म्हणणार असतील, दरोडेखोर म्हणणार असतील आणि इथलं प्रशासन अगदी तत्परतेनं 15 मिनिटांमध्ये आमच्यावर 10-12 गुन्हे लावले. पोलिसांनी आम्हाला बोलावून घेतलं आणि काय कार्यवाही त्यांची, गाडीत काय घालतायत आम्हाला, गुंडांसारखी आम्हाला वागणूक काय देत आहेत, आमचा निषेध काय करतायत. आणि जे संचालक नगरला गेले म्हणून खोटं सांगत होते ते आम्ही तिथे राडा केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये, 15 मिनिटांमध्ये पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. म्हणजे ते पुण्यात होते, आम्हाला समोर यायचं का टाळत होते ते. एकाही शेतकऱ्यांना समोर येऊन त्यांनी आजपर्यंत विश्वासात का घेतलं नाही. पोलिसांना सुद्धा ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी हे सगळं आंदोलन कव्हर केलं म्हणून गुन्हे दाखल करा म्हणून दबाव आणत होते. हे सगळं झाल्यानंतर माझ्या फोनवर वैयक्तिक निनावी कितीतरी फोन मला असे आलेले आहेत की ज्याच्याहून धमक्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये ते असं स्पष्ट म्हणत होते की आम्ही तूर तुझ्या घरी येऊन नेली का, तूर तुमचे शेतकरी आणि तू आमच्या दारावर घेऊन आला होता,
आणि तुझी तुरीची पावती कुठे आहे दाखव. मी पुन्हा पुन्हा त्यांना सांगायचो, मी शेतमजुराचं पोरगा आहे. ह्या माझ्या गावातल्या ज्या शेतकऱ्यांची तूर विकली आणि त्याचे पैसे बाकी आहेत, त्यांच्या शेतामध्ये माझे वडील आजही सालगडी म्हणून मजुरी करतात. तुरीचे पैसे नाही आले तर माझ्या शेतमजूर बापालाही पैसे भेटत नाहीत. मी त्याच्या वतीनं लढणारा माणूस आहे, त्यांनी मी गुंड आहे असं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तत्परतेनं गुन्हे दाखल केले. हे इथपर्यंत आम्हाला ठीक आहे, आम्हाला मान्य आहे. पण बघा, नंतर फरक असा पडला की त्याच दिवशी संध्याकाळी सुभाष देशमुख साहेबांनी SFACशी संपर्क केला आणि ह्या लोकांचं काय म्हणणं आहे, बिल का थकलं याची चौकशी केली. दुसऱ्याच दिवशी सुनील यादव या उपजिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सन्माननानं जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवून घेतलं. जे जिल्हाधिकारी साहेब आम्हाला नो कमेंट म्हणत होते, सन्मानानं बोलावून घेतलं. कंपनीच्या संचालकांना योगेश थोरातांना फोन लावला आणि या सगळ्या शेतकऱ्यांची बिलं काढण्याची विनंती अगदी order हनुमंत दिली पवार, त्यांना. हा सगळा जो प्रकार आहे, ही सगळी कहाणी आणि जो घटनाक्रम आहे, त्याच्यातनं एवढंच लक्षात येतं की मंडळी किती उदासीन आहेत, किती अकार्यक्षम आहेत. बाबा आढाव, मला एक सांगा की हे सगळं जे चाललेलं आहे ह्याच्याकडे कसं बघायचं? ही सगळी अनागोंदी आहे. अनागोंदी नुसती नव्हे तर सरकारचा इतका बेशरमपणा आणि दुर्लक्ष आहे. आता हनुमंत पवारांनी जे सांगितलं ते आमच्या भागात घडले आहे. ते काँग्रेस पक्षाकडे गेले, त्यांनी ती माणसं जमवली. आमचा हमाल भवन शेजारीच आहे पलीकडे. मला त्यांना सांगायचं आहे की आता त्यांना जो आलेला अनुभव आहे तो सर्रास सर्वत्र येतो आहे. मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, डॉक्टरी धंद्यामध्ये आमच्याकडे इमर्जन्सी असते आणि तात्कालिक उपाय असतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा शेतकऱ्यांचा प्रश्न हा इमर्जन्सी मानतायत का स्वतः ते, का काही आपले शब्दांचे खेळ करून स्वतःला हे करतायत? आज तर मला असं दिसतं की त्यांना ह्या प्रश्नाची जाण आहे की काय याच्याबद्दल मला शंका आहे. तुम्ही विरोधी पक्षांच्याबद्दल बोला की त्यांचं राजकारण चालू द्या, परंतु महत्व शेतकरी. आणि मला विचारायचं आहे, आणखी किती शेतकऱ्याच्या तुम्ही आत्महत्येची वाट पाहणार आहात? शेतकरी मागतोय काय? तुम्ही बोलताय काय? तुम्हाला आठवडा बाजार आठवतोय, परंतु तुम्हाला शेतकऱ्याला वेळेवर पाणी देणं, वीज देणं या मूलभूत गरजा आहेत. या गरजांच्या बद्दल तुमच्या अंदाजपत्रकात तुम्ही काय सांगितलेले आहेत? मला शेतकरी नेत्यांना सांगायचं नाही, हनुमंत पवारांसारख्या कार्यकर्त्यांनी मला सांगायचं आहे, तुमच्यावर आलेल्या प्रसंगात तुम्ही लढलात, एखाद्या जवानासारखे लढलात. मी तुम्हाला जरूर त्याचा सलाम करतो, परंतु जवानाचं मरण आणण्याची सवय लागलेला हा देश आहे. मुद्दा असा आहे की पहिल्यांदा राजकारण म्हणतात, परंतु त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे बळी झालेले आहेत. आता बाबा आढाव जे म्हणतात, मला वाटतं पवन डोंगरेंना काहीतरी बोलायचं आहे. पवन डोंगरे बोला. बघा, मला स्पष्ट हे म्हणायचं आहे की आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कुठे जरी आपण बघितलं तर त्यांना कुठे ना कुठे त्यांचा कॉन्फिडन्स लूज झालेला आहे, कारण गव्हर्नमेंट त्यांच्या बाजूने नाही आहे. आणि आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं, आता ही जी घटना घडली त्याच्या पलीकडे आपण जर बघितलं, हे करण्याची हिंमत त्या कंपनीची याच्यामुळे झाली की मागच्या काळामध्ये जे कन्नडच्या एका शेतकरीची मारहाण झाली, म्हणजे स्वतः मुख्यमंत्रीच्या ऑफिसच्या बाहेर ज्यावेळेस तो शेतकरी आपला स्वतःसाठी ते काही मागणी करण्यासाठी निवेदन देण्यासाठी गेलं तर त्याची मारहाण केली, त्याला अक्षरशः पुटाने मारलं तिकडच्या सेक्युरिटी गार्ड्सनी. आणि आपण सगळ्या महाराष्ट्राने ते सोशल मीडियावरती ते बघितलेलं आहे. आणि तो गेला कशासाठी होतं? फक्त त्याचं नुकसान भरपाई जे झालेलं आहे त्याच्याबद्दल निवेदन देण्याकरता गेलं होतं. अशा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांची जी प्रॉब्लेम आज आहे, ही सरकार गरिबांची नसलीमुळे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि अशा कंपनी आहेत जे फ्रॉड कंपनी किंवा इतर कंपन्या, त्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांची बाजू ही सरकार मांडत नाहीये, म्हणून त्यांचा गैरफायदा घेण्याचं काम यांच्यासारखे आता जे लोक जे आता म्हटले की याची फ्रॉड कंपनी होती आणि त्यांनी फसवणूक केली, ह्या सगळ्या लोकांनी असं केलेलं आहे. आणि त्याच्यावरून आता ही गव्हर्नमेंट म्हणते की आपण शाश्वती देणार आहे. म्हणजे कुठली शाश्वती देणार आपण शेतीला? तुम्ही म्हणणार आहे का दुष्काळ होणार नाहीये? तुम्ही म्हणणार आहे का अतिवृष्टी होणार नाहीये? म्हणजे नेमकं याला सांगायचं काय? आणि शेतकऱ्यांचा जे मूळ प्रश्न आहे तो कर्जमाफीचा जे प्रश्न आहे, मी परत एकदा या साम टीव्हीच्या प्लॅटफॉर्मवरून या सरकारला अनुरोध करतो की शेतकरीचा कर्जमाफी करणं हे मॅन्डेटरी गोष्ट तुम्ही करायलाच पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही बीडवरून दिंडी काढली होती तर आताचे जे करंट मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीसजी, त्यांनी म्हटलं होतं की पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली मी जे दिंडी काढणार आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जागर निर्माण करण्याचं काम मी करणार आहे. मग आता काय झालं?
आता सत्ता तुमची आहे, गव्हर्नमेंट तुमची आहे, तुम्ही पूर्ण कंट्रोलिंग पॉवरमध्ये आहे, पण तुम्हाला फक्त शेतकऱ्यांवरती राजकारण करायचं आहे, पण त्यांना कुठल्या अगदी पवन डोंगरे तुमचा मुद्दा पोहोचलाय. बाबा आढाव मला सांगा, तुम्ही मगाशी जे म्हटलात ते फार सगळं गंभीर होतं की हे सरकार कमालीचं संवेदन शून्य आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं का की मूलभूत काहीतरी मोठी गफलत होते आहे, या सरकारला समजतच नाही आहे आणि त्याच्यामुळे फार मोठं नुकसान महाराष्ट्राचं, शेतीचं, शेतकऱ्यांचं होतं आहे? ही खरी गोष्ट आहे. 1972 सालच्या दुष्काळाची मुद्दाम मी आठवण करून देतो. त्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना एक निर्माण झाली. फार अवस्था वाईट होती. विस पाकांच्या नेतृत्वाखाली सरकारने एक समिती नेमली होती. आज तुमच्या लक्षात आणून देतो की ही रोजगार हमी योजना देशामध्ये पोचली, तिला मनरेगा नाव मिळून सगळ्या देशात केलेलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे की आज सुद्धा तुम्हाला कर्जमाफी आणि हमीभाव योजना नावाची तुम्हाला एक पॅकेज निश्चितपणे करता येईल. तुम्ही उगाच इकडे चाचडपण्याचा प्रयत्न करू नका. हमी फंड जोपर्यंत मार्केट कमिट्यांच्याकडे हमी फंडाची व्यवस्था होत नाही तोपर्यंत मार्केट कमिट्या स्तब्ध राहतील. आता हे जे पवार तिथं होते ते मार्केट कमिटी ते तिकडे गेलेच असतील. या मार्केट कमिट्यांच्यावर जबाबदारी का टाकायची नाही? आठवड्याच्या बाजाराच्या जागा तुम्ही मागतात. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की तुमचं काय आता त्यांना मी हात जोडतो. अरे 5 एकर कांदा याचा घेऊन तो शेतकरी काय गावात हिंडणार आहे, आठवड्या बाजार विकणार आहे? तुम्ही काय बोलताय का? इंदूरहून माल आला शेतकरी बरोबर येणार आहे? बंगलोरहून माल आला तुम्ही तिथे येणार आहेत? मुळात आज असलेल्या 300 मार्केट कमिट्या यांना वेठीला धरलं पाहिजे, पणन खात्याला वेठीला धरलं पाहिजे आणि त्या कार्यान्वित केल्या पाहिजेत. त्यांच्यावर हमी फंड निर्माण करण्याची जबाबदारी टाकली पाहिजे. तर आणि शेतकऱ्यांनी बाजारात माल आणल्याबरोबर हमी भावाच्या किमतीची रक्कम त्याला मिळाली पाहिजे. ऊसाच्या बाबतीत जे केल्यात ते बाकीच्या बाबतीत करायला हरकत काय आहे? तेव्हा माझं म्हणणं आहे की 72च्या दुष्काळामध्ये मनरेगा तयार झाली. आज महाराष्ट्राच्या ह्या सबंध गदारोळातून जर कर्जमाफी योजना आणि हमीभाव योजना नावाचं जर काही पॅकेज तयार होऊ शकलं तर ते होऊ शकेल. हे मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मुद्दाम सांगायचं आहे. तर उगाच आपल्या शेतकऱ्याच्या जीवनाशी खेळ करण्याचा जो प्रकार चाललेला आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यामध्ये बनिया वृत्ती नाही हे मला सांगितलं पाहिजे. इथला निसर्ग वेगळा आहे हे मला सांगितलं पाहिजे. तरी माझं म्हणणं आहे की तो जवानाप्रमाणे निसर्गाशी लढतोय. परक्यांशी लढणाऱ्या जवानाचं तुम्ही आपण कौतुक करतो, जय जवान म्हणतो, जय किसान घोषणा करतो. परंतु प्रश्न असा आहे की किसान मात्र मरतोय ही गोष्ट आणि तो तुमच्या हातून मरतोय. तेव्हा ही गोष्ट थांबली पाहिजे यासाठी माझं कळकळीचं असं आवाहन. बाबा तुमचा मुद्दा पोहोचला बाबा. भाजपचे आमदार मनीषा चौधरी मला वाटतं आपल्यासोबत आलेले आहेत. मनीषा चौधरींकडे मला आता जायचं आहे. मनीषा चौधरी, तुम्ही फार उशिरा आलात, सगळी चर्चा संपल्यानंतर आलात. मनीषा चौधरी, मला सांगा की बाबा आढाव यांच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता म्हणतो आहे की तुम्हाला मुळामध्ये गांभीर्यच नाही आहे, तुम्हाला शेतकऱ्यांचं गांभीर्य नाही, तुम्हाला कळकळ नाही आहे. काय म्हणणं आहे मनीषा चौधरी? अच्छा, मला वाटतं मनीषा चौधरीशी संपर्क होत नाही आहे. हनुमंत पवार, माझा वेळ संपला आहे. 30 सेकंदामध्ये तुमची भूमिका मांडा. आणि महाराष्ट्रामध्ये 117 सेंटरला या कंपनीनं खरेदी केली. एका माझ्या सेंटरच्या भागातल्या 51 लाख रुपये थकबाकी होती. 117 सेंटरची किती थकबाकी असेल? आपल्या चॅनलच्या माध्यमातून सहकार खात्याला माझी विनंती आहे की ह्या कंपनीच्या व्यवहाराची चौकशी करावी. हा एक मुद्दा. आणि दुसरा मला मुद्दा असा मांडायचा आहे की केंद्रानं एकदा हमी भावानं तूर खरेदी करणार असं म्हटल्यानंतर बारदाना नाही, वेअरहाऊस नाही, निधी संपला, ह्या कुठल्याही कारणाला सांगायची सरकारला परमिशन नाही. 7 मार्चला लोकसत्तेमध्ये याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही केंद्राकडे तूर खरेदीचा कोटा वाढवून मागूयात. हा काय प्रकार आहे? एकदा केंद्रानं हमी भावानं तूर खरेदी करण्याची हमी दिली की सरकारचं हे कर्तव्य आहे की ती तूर व्यापाऱ्याकडे जाणार नाही. तूर 5050 भावापेक्षा कमी पातळीवर कधीही विकण्याची शेतकऱ्याला वेळ येणार नाही आणि सगळी तूर विकत घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. हनुमंत पवार, हा मुद्दा पोहोचला. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची होती. गंभीरपणे या सगळ्या चर्चेकडे बघावं लागणार आहे. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबतो इथंच. पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 7 वाजता. आता आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 7 वाजताची आहे. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.